आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त शिरोळ येथील ऐतिहासिक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच हजारो भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. पांडुरंग हरी विठ्ठल विठ्ठल आणि ज्ञानोबा तुकाराम यांच्या अखंड जयघोषानं मंदिर परिसर भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. मंदिर आकर्षक फुलांची सजावट आणि विद्युत रोषणाईनं उजळून निघालं होतं. यावेळी मंदिराचे विश्वस्त यशवंत उर्फ बंटी देसाई व माजी सरपंच गजानन संकपाळ यांच्या श्री व सौ यांच्या हस्ते श्री विठ्ठल रुक्मिणीची विधिवत महापूजा संपन्न झाली. दर्शनासाठी आलेल्या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी मंदिर प्रशासनानं सुयोग्य रांग व्यवस्था, स्वयंसेवकांची नियुक्ती तसेच सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. यावेळी मंदिराच्या इतिहासाविषयी माहिती देताना विश्वस्त यशवंत उर्फ बंटी देसाई यांनी सांगितलं की शिरोळचे हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर सुमारे 95 वर्षापूर्वीचं ऐतिहासिक मंदिर असून त्याचं बांधकाम सन 1936 पूर्णत्वास आलं. तत्कालीन स्वर्गीय कैलासवासी यशवंतराव आबासाहेब घाडगे देसाई यांनी हे भव्य मंदिर उभारलं. त्या काळात दांडरली येथून जंगलातून लाकूड आणून मंदिराचं बांधकाम करण्यात आलं होतं. मंदिराच्या उभारणीत सागवानी लाकडाचा मोठ्या प्रमाणावर वापर करण्यात आला असून संपूर्ण मंदिर दगडी बांधकामाचं उत्कृष्ट उदाहरण आहे. त्या काळात मंदिर उभारणीसाठी सुमारे 75 ते 76 हजार रुपये खर्च करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. मंदिरा शेजारी पारंपरिक पद्धतीनं बांधलेली एक विहीर असून तिला चंद्रभागा असे नाव देण्यात आलं आहे. जुन्या वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असलेलं हे मंदिर आजही दिमाखात उभं असून त्याची भव्यता आणि ऐतिहासिक वैशिष्ट्य पाहण्यासाठी राज्यभरातून भाविक आणि पर्यटक भेट देत असतात. आषाढी एकादशीनिमित्त मंदिरात आलेल्या भाविकांसाठी फराळाचीही विशेष व्यवस्था करण्यात आली होती. सुमारे 250 किलो साबुदाणा खिचडी, राजगिरा लाडू आणि केळी यांचा समावेश असलेला फराळ हजारो भाविकांना वितरित करण्यात आला. सुमारे 8 ते 10 हजार भाविकांनी या फराळ प्रसादाचा लाभ घेतला. संपूर्ण व्यवस्था अत्यंत शिस्तबद्ध आणि नियोजनबद्ध पद्धतीनं करण्यात आल्यानं भाविकांनी समाधान व्यक्त केलं. शिरोळ व परिसरातील नागरिकांनी मोठ्या श्रद्धा आणि भक्तिभावानं श्री विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेत विठ्ठल विठ्ठलचा अखंड जयघोष केला. मंदिर परिसर दिवसभर भक्ती, श्रद्धा आणि उत्साहानं भारावून गेला होता. या धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी मंदिराचे विश्वस्त जयसिंग देसाई, पृथ्वीराज देसाई, धनाजी देसाई, गुरुदत्त देसाई, राजकुमार देसाई यांच्यासह शिरोळमधील अनेक नागरिक, स्वयंसेवक आणि भक्तांनी परिश्रम घेत उत्कृष्ट व्यवस्था केली. मराठी एस न्यूजसाठी शिरोळहून दिलीप कोळी.